मराठी माणसाचं लाडकं नाटक सही रे सहीचा आज 4444वा प्रयोग पार पडला आणि या विशेष प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते। तर सही रे सहीच्या या नाट्य प्रयोगाला खास उपस्थिती लावल्यामुळे राज ठाकरे हे नेहमीच कला मनाचे असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। कलाकारांनी सादर केलेली कला पाहण्यासाठी स्वतः राज हेच त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांनी सही रे सहीचा हा प्रयोग एन्जॉय केला। सन्माननीय व्यासपीठ आणि मॅच जमलेल्या सर्व मराठी रसिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आता भरत जाधवांना सांगितलं, सगळेजण सांगतात 10,000 पूर्ण झाले पाहिजे, 10,000 पूर्ण झाले पाहिजेत, म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तर सांगत नाही। बरेच गोष्टी करायच्या त्याला। आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी। शिल्पकार आमचे काय नाव भाऊ साठे, 7-8 लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे। सगळेजण चांगलं बोलत असतात, म्हणजे आत्ताच्या विषयाशी संबंध नाही। हे ह्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं, आत्ताचा काही संबंध नाही, पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून। ज्याला पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी, आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात, पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील। त्यांचं संपलं, आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते, पण त्यांच्या आधी हे बोलतील। आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहेत बरं का, आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल, पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं बोलून 8 लोक बोलले हो। बरं, ते काय वाईट बोलत नव्हते, चांगलं बोलत होते, पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी, खूप लोक आले होते, त्यांचं काय करू कळेना। 2 वाजता कार्यक्रम संपला। मला त्या वेळेला भरतच आठवला, 2 वाजले होते, अण्णा जेवायला द्या, अण्णा जेवायला द्या। पावणे 12 वाजता पोहोचलो होतो मी, 2 वाजले तिकडे। आज 4444वा प्रयोग भरत करतोय। बघायचं त्या सगळ्या लोकांनी सांगितलं, पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये, ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या। इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही। तर हे काही तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही, मी संध्याकाळी मी आणि अजित बोरे देखील हेच म्हणत होतो। हे सही रे सही नाटक मी अनेकदा बघितले, केदार शिंदे म्हणाले 5 वेळा बघितले, मी जास्त वेळा पाहिले, कारण त्याच्यामधलं भरतचं जे काम आहे, त्याची जी एनर्जी आहे, ह्याच्या अगोदर मला असं वाटतं अनेक लोकांचे काही 5,000 प्रयोग वगैरे झाले असतील ना, बरोबर? मला असं वाटतं तो मी नव्हेच वगैरे, वस्त्रहरण वगैरे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे, तो मी नव्हेच असेल, वस्त्रहरण असेल, उत्तम नाटकं, उत्तम काम केलं सगळ्यांनी, पण त्यावेळेला OTT प्लॅटफॉर्म नव्हते, त्यावेळेला इंटरनेट नव्हतं, त्यावेळेला मोबाईल नव्हते, त्यावेळेला काही नव्हतं, मनोरंजनाची साधनं नव्हती। त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं। आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल जाणं ही सोपी गोष्ट नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।